नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी घेऊन आलो आहे, जिचं नाव आहे कलाकंद. कलाकंद रेसिपीसाठी मी कढईमध्ये 1.5 लिटर दूध घेतले आहे. दूध थोड्या प्रमाणात आटल्यानंतर त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा वापर करू शकता. आता मी यामध्ये व्हिनेगरचा वापर केला आहे. कढईला दूध लागू नये म्हणून ते वारंवार ढवळत राहायचं आहे. दूध आपल्याला थोडं थोडं फाडायचं आहे, त्यामुळे त्यामध्ये व्हिनेगरचा वापरही थोडा थोडाच करायचा आहे. परत एकदा 1 चमच व्हिनेगरचा वापर आपण केला आहे. तुम्ही पाहू शकता 1.5 लिटर दूध घेतलं होतं, त्यामधील 70% दूध आटलं आहे. त्यामध्ये साखरेचा वापर आता केला आहे. 1 लिटर दुधामध्ये 50 ग्राम साखर तुम्ही वापरू शकता. याप्रमाणे दाणेदार दूध झालं पाहिजे. दाणेदार दूध झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमच वेलची पावडर वापरली आहे. कलाकंद रेसिपी रेडी झाली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊ. प्लेटमध्ये काढून घेत असताना प्लेटला तेल किंवा तूप लावून घेऊ. प्लेटमध्ये कलाकंद गरम असतानाच त्यावरती पिस्ता टाकून घ्यायचा आहे. सजवून झाल्यानंतर 2 तास थंड होण्यासाठी ठेवून देऊ. थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घेऊ. अशा प्रकारे कलाकंद आता खायला रेडी झाले आहे.